आधुनिक क्रिकेट अर्थव्यवस्थेत काही सामने ट्रॉफीपेक्षा मोठे असतात आणि भारत-पाकिस्तान T20 सामना हा त्यातला सर्वात मोठा आहे। आता धक्कादायक बातमी अशी आहे की भारत सरकारने विश्वचषकात संघाच्या सहभागाला परवानगी दिली, पण भारत विरुद्ध सामना खेळण्यास नकार दिला। एक सामना रद्द झाला तर एवढा गोंधळ का? सगळ्यात मोठा फटका कोणाला बसणार यावर ICCने थेट इशाराच दिला आहे। आता तोच काय इशारा दिला आहे हे जाणून घेऊया सविस्तरपणे। नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई आउटलुक। T20 वर्ल्ड कप 2026 सुरू होण्याच्या अवघ्या 6 दिवस आधी पाकिस्तान क्रिकेट बोर्डने मोठा वाद निर्माण केला आहे। जवळपास आठवडाभर स्पर्धेत सहभागाबाबत निर्णय लांबवणाऱ्या PCBने अखेर भारत विरुद्धच्या सामन्यात बहिष्कृती करण्याची अधिकृत घोषणा केली आहे। ICCने स्पष्ट म्हटलं आहे की PCBने या निर्णयाचे दीर्घकालीन परिणाम समजून घ्यायला हवेत, कारण याचा परिणाम संपूर्ण जागतिक क्रिकेटवर होणार आहे। पण प्रश्न असा आहे की एक सामना रद्द झाला तर एवढा गोंधळ का? कारण भारत-पाकिस्तान सामना म्हणजे $500 मिलियन व्यवसाय, म्हणजे जवळपास 4500 कोटी रुपयांचाच बाजार। फक्त जाहिरातीचंच उदाहरण घ्या, या सामन्यासाठी 10 सेकंदाच्या जाहिरातीचे दर 25 ते 40 लाख रुपये असतात। इतर कोणत्याही सामन्यापेक्षा हे दर सर्वाधिक असतात। जर हा सामना झाला नाही तर केवळ ब्रॉडकास्टलाच सुमारे 300 कोटी रुपयांचा थेट तोटा होतो। याच कारणामुळे जिओ हॉटस्टारने आधीच ICCकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे। एक सामना रद्द होणे म्हणजे फक्त वेळापत्रक बदलणे नाही, तो म्हणजे करारभंग आणि आर्थिक नुकसान असतं। आता सगळ्यात मोठा फटका कोणाला बसणार? या प्रकरणात ICC PCBवर काय कारवाई करू शकते असा प्रश्न आहे। ICC बोर्डच्या सूत्रांचा अहवाल देत म्हटलं आहे की पाकिस्तानचा निर्णय ICC, BCCI आणि PCB यांच्यातील न्यूट्रल व्हेन्यूच्या कराराचे उल्लंघन आहे, जे सर्वाधिक पक्षांसाठी अनिवार्य आहे। अशा परिस्थितीत PCB विरुद्ध कठोर कारवाई केली जाऊ शकते। PCB विरुद्ध 5 वेगवेगळ्या प्रकारांची किंवा 5 पैकी कोणतीही कारवाई केली जाऊ शकते। आता ती कारवाई कोणती असेल ते जाणून घेऊयात। 1. पाकिस्तान संपूर्ण स्पर्धेतून पूर्णपणे बाहेर पडू शकतो। दुसरं, पाकिस्तानला ICC कडून मिळणारा सुमारे 350 कोटींचा वार्षिक महसूल थांबवला जाऊ शकतो। तिसरं, भारत-पाकिस्तान सामना रद्द झाल्यामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई PCBला ब्रॉडकास्ट जिओ हॉटस्टारला देण्यास सांगितली जाऊ शकते, जी रक्कम 200 कोटींपर्यंत असू शकते। चौथं, PCB एक बंधनकारक कराराचे उल्लंघन करत आहे, म्हणून इतर ICC सदस्य देश पाकिस्तान सोबतच्या द्विपक्षीय मालिकांवर बहिष्कार टाकू शकतात किंवा त्या मालिकांचं ICC रँकिंगवर कोणताही परिणाम होणार नाही आणि वर्ल्ड ट्रेडिंगमध्ये कोणतेही गुण मिळणार नाहीत। 5. परदेशी खेळाडूंना पाकिस्तान सुपर लीगमध्ये सहभागी होण्यास मनाई केली जाऊ शकते। PCBला ICC कडून दरवर्षी सुमारे 350 कोटी रुपये मिळतात। भविष्यातील ICC फंडिंगही धोक्यात येऊ शकते, म्हणजे हा निर्णय काही कोटींचा नाही तर शेकडो कोटींचा दीर्घकालीन फटका आहे। पण पैशापेक्षाही मोठं नुकसान होतं ते म्हणजे प्रतिष्ठेचं नुकसान। ब्रॉडकास्टर्सने अनिश्चितता अजिबात चालत नाही। हा सामना काढून टाकला तर त्याचे धक्के ICC, ब्रॉडकास्ट बोर्ड्स आणि स्पॉन्सर आणि चाहत्यांना बसणारच। पण सर्वात मोठा धक्का बसणार तो म्हणजे पाकिस्तान क्रिकेट बोर्डला। विश्वचषक संपेल, पॉइंट्स टेबल बदलेल, पण या निर्णयाची किंमत PCBला वर्षानुवर्ष मोजावी लागणार आहे। तुमचं काय मत आहे? पाकिस्तान भारत हा सामना खेळायलाच हवा का? हे कमेंटमध्ये नक्की कळवा।